नमस्कार. मागच्या प्रकरणात उल्लेख केला तसं आता आपण पुनर्जन्म या कल्पनेविषयी बोलणार आहोत. ती प्रकरणे दोन भागात आहेत. पुनर्जन्म ही कल्पना वैदिक तत्वज्ञानात फार महत्वाची आहे आणि त्याचा उहापोह करणं महत्वाचं म्हणून ही प्रकरणे घेतली आहेत. तसे बघायला गेले तर आपण जेव्हा जन्म घेतो तेव्हा एका अर्थाने आपल्या आईवडिलांचा पुनर्जन्म होत असतो. याचे सोपे कारण असे की जीवसृष्टीचे अस्तित्व, त्याचे रंगरूप, त्याची उंची लांबी, काही प्रमाणात स्वभाव, त्याची एकंदर रचना, त्या जीवाला होणारे संभाव्य रोग त्या जीवांच्या जनुकांमध्ये साठवलेले असतात आणि तेच आपल्यात प्रगटतात. तेव्हा स्त्री आणि पुरुष जीव जन्माला घालतात तेव्हा दोघांची जनुके मिसळून नवा जीव जन्म घेतो आणि तो अर्थातच संमिश्र असतो, म्हणून त्याच्यासारखा हुबेहूब नसतो, परंतु अनेक पिढ्यांची जनुकांची साखळी नव्या जीवाला जन्माला घालताना त्या जीवात अस्तित्वात असते. असला पुनर्निर्माणाचा प्रकार निसर्गात दिसतो. झाडाची पाने क्लोरोफिल द्रव्याच्या आधारे सूर्याची ऊर्जा वापरून अन्न तयार करतात. ते अन्न झाडांमध्ये त्याच्या खोडात आणि मुळात साठून राहते. ती झाडे पुढे पडतात, गाडली जातात. त्यावर दाब पडून त्याचा कोळसा होतो आणि दाब खूप वर्षे पडला तर तेल तयार होते आणि ते तेल आणखीन दाबले तर ऊर्जायुक्त वायू तयार होतो आणि ते तेल, कोळसा आणि वायू आपण ऊर्जेसाठी जाळून वापरतो. हल्ली सौर ऊर्जा थेट वापरण्याचे युग सुरू झाले आहे. अर्थात तेल आणि माणूस यामध्ये फरक आहेच. माणसाला एक विशिष्ट भावविश्व असते, तो क्रियाशील असतो. त्याच्या कर्मामुळे अनेक परिणाम घडतात. ते जसे आसमंतात उमटतात तसे ते त्याच्यावरही परिणाम घडवतात. शिवाय आसमंतात घडणाऱ्या गोष्टी देखील माणसावर परिणाम करत असतात. हे परिणाम पुढच्या पिढीवर उमटतात का असा प्रश्न आहे. हल्लीचे विज्ञान असे सांगते की जनुके जरी या परिणामापासून स्वतःला शक्यतेवर सुरक्षित ठेवत असली तरी त्यांना जी शिंगे असतात त्यांच्यावर या घटनांचा परिणाम होतो आणि त्या परिणामाचे काही निरोप जनुकांपर्यंत पोहोचतात. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी एका युरोपियन देशात उपासमारीमुळे जी परिस्थिती उपटली त्यामुळे पुढच्या पिढीवर उपास श्रवण करण्याची शक्ती वाढली ती या जनुकांच्या शिंगांच्या कामगिरीमुळे आहे. अर्थात कुपोषण किंवा आहारातील कमतरता अनेक पिढ्यांमध्ये चालत राहिली तर पुढच्या पिढ्या खुरटतात, हे आता सिद्ध आहे. अर्थात हे सगळे ढोबळ आणि सार्वत्रिक परिणाम आहेत. एखाद्या विशिष्ट व्यक्तीने एका आयुष्यात जे अपेक्षा ठेवून केलेले असते ते जर फलद्रूप झाले नसेल तर त्याचे परिणाम एका नव्या किंवा त्याच व्यक्तीवर पुनर्जन्म होऊन टिकतात का या प्रश्नाच्या उत्तराचा भारतीय तत्वज्ञानाप्रमाणे आडाखा असा की होय, ही कर्माची साखळी अबाधित राहते किंवा राहायला हवी. ज्ञानेश्वर एका ओघीत म्हणतात, सावकाराने दिलेल्या कर्जाची मुदत संपली की तो जसे पैसे मागायला सोडत नाही त्याप्रमाणे तुमची अपेक्षा ठेवून केलेली कर्मे या किंवा पुढच्या जन्मात तुम्हाला भोगावी लागतात. पुनर्जन्माबद्दल थोडे अधिक पुढच्या प्रकरणात.